सर्वांना हरिओम. सुखासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद दासबोध दशक 11वामध्ये आज आपण 9वा समास शिकणार आहोत. या 9व्या समासाचे नाव आहे उपदेश निरूपण. नावावरूनच लक्षात आलं असेल की हा समास किती सोपा आहे आणि या समासाचा विषय काय आहे. समर्थांनी या समासातून आपल्यासारख्या सर्वसामान्य जीवांचा उद्धार होण्याकरता उपदेश केलेला आहे आणि तो थोडक्यात पण सोप्या शब्दात सांगितलेला आहे. समर्थ म्हणतात, हे जग कर्मभूमी असल्यामुळे माणसाला काही केले तरी कर्म करणे चुकत नाही. जर कर्म करावेच लागते तर समर्थ माऊली सांगतात की प्रत्येकाने ते अगदी मनापासून करावे. कर्म करण्यामध्ये जे ते अडचण येते ते माणसाने भगवंताचे स्मरण करावे. म्हणजे काय करायचं, तो भगवंत कसा आहे हे आपण विवेकाने ओळखावे. आपला अंतरात्मा हाच खरा देव आहे. मागच्या समासाचं नावच होतं अंतरात्मा विवरण. आणि त्याला सांगितलं होतं आपल्याला की आपल्या सर्वांच्या देहामध्ये सर्वाघटी देहादेही एक असा जो भगवंत आहे तोच देव आहे. अंतरात्मा म्हणजे देव आहे. आपल्या देहात आपल्या शरीरात तो आत्मा म्हणून आहे, तर जगामध्ये तोच जगदात्मा आहे. काय सांगता समर्थ, आपला आत्मा हाच खरा देव आहे. आपल्या देहामध्ये तो आत्मा म्हणून आहे, तर जगामध्ये तोच जगदात्मा म्हणून वावरतो. एकच अंतरात्मा सर्वत्र व्यापून आहे. आपण प्रतिमेची, एखाद्या फोटोची पूजा करतो, देवाच्या प्रतिमेची पूजा करतो. त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो फोटो. त्या फोटोची पूजा करतो, ती अंतरात्म्याला पोचते, अंतरात्म्याला पावते. अंतरात्म्यातून अवतारी पुरुष जन्माला येतात आणि निजधामाला गेल्यानंतर त्यांचं कार्य संपलं अवतारी पुरुषाचं की ते आपलं अवतार कार्य समाप्त करतात, निजधामाला जातात आणि तिथे गेल्यानंतर त्याच्यातच आत्मरूपाने वास करतात. जगज्योतीमध्ये त्यांचा वास असतो. जगज्योतीमध्ये ते राहत असतात. सर्व प्राणीमात्रांमध्ये एकच अंतरात्मा असूनसुद्धा देहबुद्धीमुळे प्रत्येकाला वेगळेपण येते. प्रत्येकजण, आपण सर्वजण देहबुद्धीला चिकटलेले आहोत. त्यामुळे अंतरात्मा आपला एकच असूनही आपल्याला वेगळेपण वाटते. म्हणून देहबुद्धीचा त्याग करून प्रथम देहातील आत्मा प्रत्येकाने बघावा, मग तोच विश्वामध्ये बघावा आणि शेवटी निश्चळ परब्रह्माचा अनुभव घ्यावा. निश्चळ म्हणजे स्थिर, जे कधी चल होत नाही त्याला म्हणायचं निश्चळ. आणि त्याच्या विरुद्ध जे कधी स्थिर राहत नाही, अस्थिर, त्याला म्हणायचं चंचल. हे दोन शब्द आपल्याला या समासात येतील, मागे पण आलेले आहेत. समर्थ सांगतात, निश्चळ परब्रह्माचा आपण अनुभव घ्यावा. एकदा का चंचल निघून गेले की निश्चळ परब्रह्म उरते. असा अनुभव येण्यासाठी सर्वांना येत नाही. कारण का, ते अनुभव येण्याकरता काय करावे लागते. समर्थ सांगतात, असा अनुभव येण्यासाठी अनन्य व्हावे लागते. म्हणजे
मीपणा द्रष्टेपणा गेला की अनन्यता लाभते. ते द्रष्ट्याशिवाय अनुभव येतो. ऐकून ऐकून आपल्या माहीत झालं असेल, द्रष्टा म्हणजे पाहणारा. ज्या वेळेला अनन्यता लाभते त्यावेळेला द्रष्ट्याशिवाय पाहणाऱ्याशिवाय अनुभव येतो आणि वृत्तीशून्य अवस्था प्राप्त होते. म्हणजे आपल्या सर्व वृत्ती निघून जातात, मावळतात. वृत्तीशून्य अवस्था प्राप्त होते. हीच सर्वोत्तम अनुभूती आहे. जीवनामध्ये प्रथम कर्म करण्याचा प्रसंग येतो. मनुष्याला कर्म करावेच लागते. किती आपण नाही म्हटलं मी कर्म करणार नाही, मी कर्म करणार नाही, शांत बसून राहीन, स्थिर बसून राहीन, तरी देखील आपल्याकडून कर्म होतच असतं. श्वास घेणे आणि उच्छ्वास सोडणे हे कर्मच आहे. ते आपण नाही म्हटलं तरी होतच असतं. गीतेच्या 3ऱ्या अध्यायात सांगितलेलंच आहे. कर्मयोग त्याचं नावच आहे आणि तिथे म्हटलेलं आहे की मनुष्य एक क्षण देखील कर्म केल्याशिवाय स्थिर राहू शकत नाही. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याच्या हातून कर्म होतच राहणार. समर्थ सांगतात म्हणून आपण कर्म करायला लागते, तर आपण उत्तम रीतीने कर्म करावे. कर्मामध्ये काही दोष किंवा कमीपणा शिरला तर ते कर्म करताना विघ्न निर्माण होते, संकट निर्माण होते, अडचणी येतात. म्हणून समजा आपण कर्म आरंभले, त्यापैकी थोडे उत्तम प्रकारे पार पडले. जे आपण कर्म सुरू केले ते सुरू केल्यानंतर त्यातलं थोडं कर्म चांगल्या रीतीने पार पडलं, पण मध्येच काही अडचण आली तर समर्थ आपल्याला उपाय सांगतात. जेथे जेथे अडचण येईल त्या प्रत्येक वेळी भगवंताचे स्मरण करावे, त्याचे नाम घ्यावे. तो भगवंत अखेर आहे तरी कसा, हा सूक्ष्म विचार करावा. एकदम सोपी पद्धत सांगितली, सोपा उपाय सांगितलेला. आपल्याला कर्म करताना अडचण आली तर बाकी काही करायचं नाही, भगवंताचं स्मरण करायचं, नाम घ्यायचं. तो कसा आहे याचा सूक्ष्म विचार करायचा, चिंतन करायचा. स्वामीजी सांगतात संध्या करताना प्रथम 24 नावांनी भगवंताचे स्मरण करतात. जे ब्राह्मण वर्गातले आहेत त्यांना माहीत आहे संध्या करायला लागते आणि त्यावेळेला भगवंताच्या 24 नामाचं स्मरण केलं जातं. परंतु भगवंताला काही फक्त 24च नावे आहेत असे काही नाही. त्याला 1000 नावे आहेत, अनंत नावे आहेत. विष्णू सहस्रनाम प्रत्येकाला माहीतही आहे. असे असूनही तो पुन्हा अनामी आहे. भगवंताला अनंत नाव आहेत असे असूनही समर्थ सांगतात तो अनामी आहे. अनामी आहे म्हणजे सर्व नामांच्या पलीकडे आहे. आता असा तो कसा आहे? भगवंत सर्व नामांच्या पलीकडे आहे म्हणजे नेमका कसा आहे हे आपण विवेकाने आपल्या अंतर्यामी ओळखावे. एक ब्राह्मण नदीवर स्नान संध्या करून आला आणि घरी देवपूजेला बसला. त्याने देवाच्या प्रतिमेची यथासांग पूजा केली, षोडशोपचारे पूजा केली. अनेक देवांच्या अनेक प्रतिमा असतात. आपल्याला सांगायला नको, आपल्या हिंदू धर्मामध्ये तर असंख्य देव आहेत. आपण संख्या सांगतो परंतु तेवढी संख्या नाही, ते कोटी म्हणजे प्रकार झाले. पण अनंत देव आहेत. अशा अनंत देवाच्या अनंत प्रतिमा असतात. लोक अगदी प्रेमाने त्यांची पूजा करतात. पण गंमत अशी आहे, त्या प्रतिमा ज्या देवाच्या आहेत तो देव कसा आहे हे आपण ओळखले नाही. म्हणून पहिल्यांदा आपण ज्या देवाची पूजा करतो, ज्याच्या प्रतिमेची पूजा करतो तो भगवंत कसा आहे हे आपण ओळखले पाहिजे. साहेबाला ओळखल्यानंतर ज्याप्रमाणे आपण त्याला नमस्कार करतो त्याचप्रमाणे पहिल्यांदा परमात्म्याला ओळखून घ्यावे आणि नंतर त्याची भक्ती करावी. नीट विचार करून मग परमात्मा किंवा परमेश्वर चांगल्या प्रकारे ओळखावा आणि तसे ओळखून
जर भगवंताची भक्ती केली तरच या दृश्याने भरलेल्या भ्रमसमुद्राचा पहिलं तीर गाठता येतो. दृश्य पसारा ज्याच्यामध्ये आपण गुरफटलेले आहोत, या दृश्याने भरलेल्या भ्रमसमुद्राचा पहिलं तीर आपल्याला गाठता येईल कधी, जर आपण भगवंताची ओळख करून घेतली आणि नंतर भक्ती केली तर. नाहीतर आपली भक्ती अंधभक्ती होऊ शकते. इकडे एक आपण शब्द ऐकला, भ्रमसमुद्र. संसाराला म्हटलेला आहे समुद्र, भवसागर. आणि हा कसा आहे, भ्रमाचा सागर आहे. आपण या भ्रमामध्ये अडकलेले आहोत. त्याच्यातून आपल्याला पलीकडे जायचं आहे, पण त्याकरता आपल्याला भगवंताची ओळख करून घ्यायला पाहिजे. आपण सर्वजण प्रतिमेची पूजा करतोय खरे, पण त्यामुळे आपल्या अंतरातील अंतरात्मा प्रगट होतो. भगवंताची प्रतिमा, मूर्ती, फोटो हे बाह्य रूप आहे. ती पूजा करायला पाहिजे, त्याला सगुण भक्ती म्हटलेलं आहे. परंतु ती कशाकरता करायची, आपल्या अंतरातील अंतरात्मा प्रगट होण्यासाठी. आपल्या प्रत्येक आतमध्ये जो निर्गुण रूपात भरलेला आहे तो भगवंत, त्याला ओळखण्यासाठी, त्याला प्रगट करण्यासाठी अवतारी पुरुषांमध्ये तो अंतरात्मा प्रगट होत असतो. अंतरात्म्यातून ते खाली पृथ्वीलोकात येतात. अवतारी पुरुष अंतरात्म्यातून खाली पृथ्वीलोकात येतात आणि पुन्हा अवतार संपल्यानंतर परत अंतरात्म्यामध्ये जातात. आपण राम, कृष्ण इत्यादी अवतारांच्या प्रतिमांची पूजा करतो. ती पूजा शेवटी आपल्या अंतरात्म्यालाच पावते. आपल्या अंतःकरणातील अंतरात्मा जागा करणे म्हणजे प्रगट करणे, हेच देवपूजेचे कार्य आहे. आपण जे एवढे वर्षानुवर्षे देवपूजा करतो ती कधी सार्थ होईल, ज्या वेळेला आपण आपला अंतःकरणातील आत्मा जागा करू, म्हणजे अंतरात्मा प्रगट करू, त्यावेळेला देवपूजा सार्थ झाली असं समजायला हरकत नाही. प्रतिमा तर फक्त मनाला आलंबन किंवा आधार म्हणून उपयोगी पडते. निर्गुणाची भक्ती कशी करणार, काहीच आकार नाही, काहीच गुण नाही, कशी भक्ती करणार. व भक्ती करण्यासाठी सोपं जावं आपल्याला, याच्याकरता संतांनी, महात्म्यांनी, महंतांनी या निर्गुण निराकार परब्रह्माला सगुण साकार बनवला. एक अभंगात म्हटलेलं पण आहे, आणि याला रूपावळे करुणी खळे हरिदासी. हरिदास म्हणजे भगवंताचे दास, संत सज्जन यांनी खळे करुणी भगवंताला रूपाला आणला. करोनी खळे हरिदासी, आणि याला रूपावळे करोनी खळे हरिदासी. म्हणून या सगुण भक्तीचं देखील महत्त्व आहे. प्रतिमा आहे, मनाला आलंबन, आधार म्हणून उपयोगी पडते. अंतरात्मा हेच अवतारांचे नेहमीचे राहण्याचे ठिकाण आहे, म्हणून त्याला निजधाम असे म्हणतात. अवतारी पुरुष स्वस्वरूपाने कायमपणे असतात, ते चिरंजीव असतात. पण जगज्योती हे त्यांचे रूप आहे आणि तिलाच शुद्ध सत्वगुण किंवा ज्ञानकला असेही म्हणतात. अंतरात्मा व जगज्योती दोन्ही एकच आहेत. या ज्ञानकलेच्या पोटामध्ये कोट्यानुकोटी देव आहेत, पण या अनुभवाच्या गोष्टी आहेत. प्रत्येकाने स्वतः अनुभव घेऊनच त्या जाणून घ्याव्या. नुसता अनुभव घ्यायचा नाही, तर त्या जाणून घ्यायच्यात. अंतरात्मा या देहरूपी शहरात राहतो, म्हणून त्याला पुरुष म्हणतात. त्याचप्रमाणे जगामध्ये राहणारा अंतरात्मा तो जगदात्मा किंवा दुसरं नाव जगदीश हे आपण ओळखले पाहिजे. या जगाच्या अंतर्यामी शुद्ध जाणीव वास करते. जगाच्या अंतर्यामी शुद्ध जाणीव वास करते. तीच सर्व शरीरांना हालचाल करण्यासाठी प्रेरणा देते, प्रवृत्त करते. समर्थ सांगतात,
ही जाणीव म्हणजेच विष्णू किंवा विश्वाचे अंतःकरण आहे. जगामध्ये वावरणारी जाणीवच आपल्या अंतःकरणात वास करते, म्हणजेच अनेकांमध्ये ती एकपणाने कार्य करते. जाणीव प्रत्येकामध्ये आहे, अनेकामध्ये आहे, पण ती एकपणानेच कार्य करते. पण आपल्या लक्षात येत नाही. याचं कारण काय? केवळ देहबुद्धीपायी आपण देहाचा अभिमान बाळगतो आणि वेगळेपणाने जगतो. जगात राहणारा विष्णूच आपल्यासुद्धा अंतःकरणात आहे. हा अंतरात्माच खरा कर्ता आणि भोगता आहे, हे चतुर माणसांनी ओळखून राहावे. विश्व व्यापणारा हा अंतरात्मा सर्वांच्या शरीरामध्ये राहतो, पाहतो, ऐकतो, वास घेतो, चव घेतो, समजून विचार करतो आणि सर्व काही जाणतो. आपण कोण आहे व आपला कोण नाही, आपण कोण आहे आणि आपला कोण नाही हे सुद्धा तोच जाणतो. खरे म्हणजे जगाचे अंतःकरण एकच आहे, पण देहाच्या आसक्तीमुळे, शरीराच्या मोहापायी ते तसे आपल्याला अनुभवाला येत नाही. मी देहच आहे या अभिमानाने माणूस वेगळेपणाने जीवन जगत असतो. समुद्राच्या पाण्यावर ज्याप्रमाणे लाटांवर लाटा येतच राहतात, त्याचप्रमाणे जाणीवरूप समुद्रामध्ये देहाच्या अनंत लाटा येतात आणि जातात. प्राण्यांचा देह उपसतो, वाढतो, मरतो आणि मारतो. या अंतरात्म्याच्या सागरात अशी पुष्कळ विश्वे निर्माण होतात आणि लय पावतात, विलयाला जातात. या प्रचंड त्रैलोक्याला अंतरात्माच चालवतो. म्हणून अंतरात्म्याला त्रैलोक्य नायक असे म्हणतात. आता हा अंतरात्मा एवढा अचाट खरा, तरी पण तो मायेच्या कक्षेत म्हणजेच मायेच्या मर्यादेत येतो. म्हणून त्याच्या पलीकडे असणाऱ्या म्हणजे अंतरात्म्याच्या पलीकडे असणाऱ्या परब्रह्मापर्यंत आपण पोचले पाहिजे. आत्ता सांगितलं आपल्याला स्वामीजींनी, आपण भगवंताची ओळखून घ्यायची. मग ती कशी होणार आहे? अंतरात्म्याच्या पलीकडे असलेला जो परब्रह्म आहे तिथपर्यंत आपण पोचलो पाहिजे. आपण महावाक्याचा म्हणजे शुद्ध ब्रह्माचा विचार करणे आवश्यक आहे. आधी आपल्या देहामधील स्वस्वरूप आपण पाहावे, मग विश्वामध्ये व्यापून असणारे ईश्वराचे रूप अनुभवावे. तो अनुभव मागे टाकल्यानंतरच शुद्ध परब्रह्माचा अनुभव येतो. शुद्ध निर्विकार परब्रह्माचा साक्षात्कार झाला म्हणजे शाश्वत आणि अशाश्वताची बरोबर योग्य ती निवड होते. जोपर्यंत आपल्याला शुद्ध निर्विकार परब्रह्माचा साक्षात्कार होत नाही, तोपर्यंत आपल्याला शाश्वत आणि अशाश्वत याच्यामधला फरक कळत नाही. सर्व सारखंच वाटतं. ज्यावेळेला तो अनुभव येतो, साक्षात्कार येतो, त्यावेळेला आपल्यामध्ये अशी निवड करण्याची योग्यता येते आणि त्यानंतर अशाश्वत सगळे नाशवान आहे असा आपला दृढ निश्चय होतो आणि मग तो दृढ निश्चय काही केल्या हलत नाही. जे नश्वर आहे, नाशवान आहे, त्याला उत्पत्ती, स्थिती आणि संहार हे विकार असतातच. निरंजन ब्रह्म त्याच्यापेक्षा अगदी वेगळे आहे. त्या ठिकाणी ज्ञानाचे पर्यवसान, ज्ञानाचे रूपांतर विज्ञानामध्ये होते. विज्ञान म्हणजे आपण जो अर्थ येतो सायन्स, तो नाही. सायन्सचा अर्थ इकडे शास्त्र होतो, इथे विज्ञानचा अर्थ आहे विशेष ज्ञान. म्हणून ज्ञानाचे पर्यवसान, ज्ञानाचे रूपांतर विज्ञानामध्ये होते.
पिंड ब्रह्मांडाचे 8 देह आपण ऐकले मागच्या काही समासातून. पिंडाचे 4 देह, ब्रह्मांडाचे 4 देह, असे पिंड ब्रह्मांडाचे 8 देह व स्थलकालांनी मापलेले दृश्यविश्व. हे दृश्यविश्व याला स्थलाचं कालाचं बंधन आहे. अशा या स्थलकालाने मापलेले दृश्यविश्व यांना ओळखायचे आणि त्यांचा लय केल्यानंतर मग पुढे केवळ निरंजन आणि विमल ब्रह्म उरते. विमल शुद्ध निर्विकार ब्रह्मापर्यंत जायचं कसं, त्याचा साक्षात्कार कसा करून घ्यायचा, ते सोप्या भाषेमध्ये, सोप्या पद्धतीने, सोपा उपायाने आपल्याला समर्थांनी सांगितले. म्हणून अतिशय चिंतनाने अनन्य व्हावे. अनन्य होण्याकरता आपल्याला भगवंताचं निरंतर चिंतन करणं आवश्यक आहे. मी नाहीसा करून अनुभव घ्यावा. अनन्य होण्याकरता आणखीन एक गोष्ट आहे, आपल्यामध्ये असलेला जो मी आहे, देहबुद्धी आहे, हा मी नाहीसा करून मग अनुभव घ्यावा आणि वृत्तीची निर्वृत्ती करावी. आपण जे वृत्तीवर आहोत, ज्यावेळेला आपल्याला अनुभव येईल, आपण अनन्य होऊ, त्यावेळेला आपली वृत्ती संपलेली असेल, आपली निर्वृत्ती झालेली असेल. आपण नाव देखील असतं पुरुषांमध्ये, माऊलींच्या ज्येष्ठ बंधूचं नाव देखील होतं निवृत्ती. जे वृत्तीवर कधी नसायचे, जे वृत्तीवर नसतात त्यांना म्हणतात निवृत्ती. आणि याच्या विरुद्ध प्रवृत्ती. आपण सगळे वृत्तीमध्ये लिंपलेले आहोत, वृत्तीमध्ये आपण गाडलेले आहोत. त्यामुळे निर्वृत्ती करावी, वृत्तीची निर्वृत्ती करावी. स्वामीजी सांगतात, जो साधक अखंड व निरंतर चिंतनाने अंतरात्म्याशी अनन्य होतो, त्याचा मीपणा नाहीसा होतो. मीपणा किंवा ज्ञातेपणा किंवा द्रष्टेपणा नसून, मीपणा म्हणजे ज्ञातेपणा किंवा द्रष्टेपणा नसून त्याला आत्मस्वरूपाचा साक्षात अनुभव येतो त्या साधकाला. परंतु अनुभव येणे ही सुद्धा एक वृत्तीच आहे. पुढे ही वृत्ती देखील नाहीशी होऊन वृत्तीशून्य अवस्था येते आणि हीच परमार्थातली सर्वश्रेष्ठ स्थिती समजावी. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरु शिष्य संवादातील 11व्या दशकातील उपदेश निरूपण नावाचा 9वा समास पूर्ण झाला. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करू.